तर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीच्या विठ्ठल मंदिरात देखील आषाढी निमित्ताने पूजा करण्यात आली आहे। राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक महापूजा करत अभिषेक केला। यावेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडू दे आणि बळीराजाला सुख समृद्धी लाभू दे असं साकडं घातलं। आषाढी निमित्ताने आज शेंदुर्णीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे। आमच्या या भागातलं जागृत देवस्थान त्रिविक्रम महाराज यांची या ठिकाणी पूजा झालेली आहे। आणि खरं मी पांडुरंगाकडे हेच मागितलेलं आहे एकादशीच्या निमित्ताने की राजा पांडुरंगा यावर्षीसुद्धा चांगला पाऊस पडू दे। आपल्याला कल्पना आहे की गेल्या वर्षी अतिशय चांगला पाऊस, समाधानकारक पाऊस याच महिन्यामध्ये या ठिकाणी पडलेला होता। सर्व महाराष्ट्रभर अतिशय आनंदाचं चित्र होतं। यावर्षी सुरुवातही पावसाने चांगली केलेली आहे, परंतु यावर्षी चांगला पाऊस पडू दे, सर्व धरणं तुडुंब भरू दे आणि माझा शेतकरी राजा आहे हा सुखी कसा होईल यासाठी आम्हाला सर्वांना या ठिकाणी आशीर्वाद दे ही मागणी पांडुरंगाकडे केलेली आहे।